तर 2019च्या निवडणुकीआधीच ठाकरेंनी पवारांशी डीलिंग केलं होतं। TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हा गंभीर आरोप केलाय। तर 2.5 वर्षांचा शब्द पाळला असता तर चोरी चपाटी करावी लागली नसती। काल TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला होता। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 2.5 वर्षाचा शब्द दिला होता बाळासाहेबांच्या खोलीत, तो जर तुम्ही पाळला असतात तर तुम्हाला ही चोरी चपाटी करण्याची वेळ नसती ना आली। म्हणजेच काय झालं की तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली। एक तर तुमच्याकडे अस्सल भारतीय जनता पक्षवाला कोण शिल्लक राहिलेला नाहीये, तुम्ही त्यांना पण कापतात। तुम्ही शिवराज चव्हाण त्यांना कापलेले आहे, तिकडे सगळ्यांना म्हणजे कापाकापी प्रचंड केली, त्यांची नेतृत्व मारून टाकली। आता तर मला कोणीतरी असं सांगितलं, मी काही गेलेलो नाही, की आता लोकसभा निवडणुकीनंतर योगींना पण हटवतील। समजा असं होतं ना, मग यांनी फोन का नाही उचलला माझा? समजा असं होतं की 2.5 वर्षाचा पहिला मुख्यमंत्री मी, 2.5 वर्षाचे ते, फोन का नाही घेतला? चर्चा का नाही केली? अरे 5 वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तुम्ही फोनवर हे तर म्हणू शकला असतात, कमीत कमी हे म्हणू शकला असतात, नाही देवेंद्रजी तुमच्यावर राहायचं नाही मला, हे तर म्हणू शकला असतात। तुम्ही चर्चाच केली नाही। याचं कारण सांगतो, आज 100% सांगतो। निवडणुकीच्या आधी यांनी पवार साहेबांची डीलिंग केलं होतं। निवडणुकीच्या आधी ते डीलिंग असं होतं, पवार साहेब त्यांना असं म्हणाले की बघा भाजपची एवढी हवा आहे की त्यांचे एकट्याचे 130 येतील आणि त्यानंतर भाजप तुम्हाला विचारणार नाही। त्यामुळे तुम्ही एक प्रयत्न करा की भाजप ज्या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढत आहे तिथे आम्हाला मदत करा, त्यांच्या जागा कमी करा। जिथे काँग्रेस लढत आहे तिथे आम्ही तुम्हाला मदत करतो, तुमच्या जागा आपण काही वाढवू, जेणेकरून आपल्या दोन्ही पक्षांचं महत्त्व राहील। आणि तुम्ही बघा अनेक ठिकाणी, आता समजा पुण्यातल्या 2 जागा आमच्या त्या ठिकाणी पडल्या, आता ठीक आहे दोघेही आमच्या सोबत आहेत ते, पण त्या पडल्या, त्या दोन्ही जागा 4,000 4,500 मतांनी आमच्या पडल्या। अख्खी शिवसेना पूर्णपणे, म्हणजे त्यावेळेसच महाविकास आघाडी असं समजून शिवसेना त्यांच्यासोबत काम करत होती, राष्ट्रवादीसोबत। त्यामुळे त्यांनी हे प्लॅनिंग आधीच केलं होतं, आता ते स्टोऱ्या तयार करतात।